महापालिकांचा निकाल हाती आलेला आहे आणि सर्वच ठिकाणी महायुतीची जरी सरशी झालेली पाहायला मिळत असली, तरी सुद्धा ठाण्यात ठाकरेंच्या शिलेदाराची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते. ठाण्यामध्ये जरी एक हाती सत्ता शिवसेनेकडे आलेली असली, शिंदेच्या शिवसेनेकडे जरी आलेली असली, तरी सुद्धा ठाकरेंचा एक शिलेदार शिंदेच्या माजी महापौराला पुरून उरलेला पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 13 मध्ये काय होती लढत आणि कशा प्रकारे हा विजय ठाकरेंच्या शिलेदाराला मिळाला हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ठाकरेंचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे आहेत. खरं तर खूप मोठी लढाई होती. माजी महापौर राहिलेले होते. त्याचप्रमाणे माजी सभागृह नेते देखील होते आणि 6 वेळाचे नगरसेवक होते. कशा प्रकारे हा अटीतटीचा सामना होता आणि विजय मिळाल्यानंतर काय नेमक्या भावना आहेत? तुम्ही जर बघाल ना तर मागील 6 ते 7 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर आणि डॉक्टर गंगाधर नगर सहित प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे मी प्रचंड काम केलेलं होतं. कोविड काळापासून ते आजपर्यंत प्रचंड स्वखर्चाने जसं जमेल तशी ती कामं केलेली होती. ग्राउंड तळापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्सेस अवेलेबिलिटी. आपण आपल्या प्रभागात सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यू असायचो. प्रभाग सोडून मी तुम्हाला खोटं वाटेल की मागच्या 6 ते 7 वर्षात मी प्रभाग सोडून मोजून 2 ते 3 वेळा ठाणा मुंबईच्या बाहेर गेलेलो आहे. नाहीतर मी प्रभाग सोडलेला नाहीये. त्यामुळे ग्राउंड लेवलला प्रत्येक माणसाबरोबर कनेक्ट राहून प्रत्येकाला लोकांची नगरसेवकाची हीच अपेक्षा असते की लोकांना काही अडचण आली की पुढच्या 5 ते 10 मिनिटात अवेलेबल माणूस हवा. त्या पद्धतीने आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलो. विकासाची कामं केली, जमेल तेवढे काम केलं, अडीअडचणी धावून गेलो. त्याची परिणिती अशी झाली की लोकांनी प्रचंड प्रेम देऊन निवडून दिलं मला. ज्यावेळेस एखादा तरुण उठतो आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आवाज उठवायला जातो आणि जिंकून सुद्धा येतो, त्यावेळेसची काय भावना होती? ही लढाई लढताना कुठे काही त्रास झाला का किंवा काही अडचणी आल्या का? तुम्ही जर माझी पूर्ण प्रचार यंत्रणेचं जर सोशल मीडिया नाहीतर इतर सगळ्या रॅली वगैरे जर तुम्ही बघाल, तर ह्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत मी कोणावरतीच टीका केलेली नाही, की कोणी काय केलं नाही, तर कोणी चुकीचं केलं आणि कोणी अजिबात नाहीये. मी काय कामं केली, मी काय विकास कामं केली, मी काय पद्धतीत पोहोचलो लोकांची, मी लोकांसाठी काय केलं आणि मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे, ह्या विकासाच्या मुद्द्यावरतीच मी बोललो. मी कोणावरती टीका-टिप्पणी करण्यात आणि कोणाच्या चुका दाखवण्यात वेळ घालवला नाही. पूर्ण वेळ मी स्वतःचं विकास कामं आणि काय करणार ह्याच्यावरती वेळ दिला आणि ह्या गोष्टीवरती लोकांनी विश्वास ठेवून मला प्रचंड मतांनी निवडून दिलं. शेवटचा प्रश्न आहे. एकमेव शिलेदार आहात. काही ठिकाणाहून ऑफर देखील येतील. मात्र आपण वेगळा काही विचार करणार आहात का? कारण इथे शिवसेना मोठा पक्ष आहे. वेगळा काही विचार करणार आहात का, की ठाकरेंसोबत राहणार? नक्कीच अशा पद्धतीचं काही होणार नाही. मलाही फोन भरपूर येतात, की अशा अफवा चालल्यात, काय झालेत, अशा कोणत्याही पद्धतीचं काही होणार नाहीये. मी सदैव शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर राहणार आहे. नक्कीच. एकंदरीत पाहायचं झालं तर प्रभाग क्रमांक 13 ची लढत ही अटीतटीची लढत मानली जात होती. कारण माजी महापौर, माजी सभागृह नेते यांचा पराभव करत शहाजी खुसपे यांनी मुसंडी मारलेली पाहायला मिळते. कुणाल गोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.